सुट्ट्या आहे की नाही, तर आम्ही सगळे गच्चीवर गाद्या टाकून झोपतो मस्त. तर आशूकडे आहे की नाही अशी गच्ची वगैरे नाही आहे म्हणजे, तर मी तिला की नाही माझ्या घरी आहे की नाही झोपायला बोलवलं. की म्हटलं ये बा म्हणजे सहज. तर आम्ही आहे की नाही म्हणजे सगळेच असे वर गच्चीवर झोपतो म्हणजे थंड मस्त गाद्या आणि वर आम्ही म्हणजे आंबे वगैरे घेऊन जातो. तर आम्ही झोपलो होतो परवा, म्हणजे आशू, मग मी आणि मग नलू मावशी आणि मग आई काकू वगैरे असं म्हणजे. तर झोपलो की नाही, तर थोड्या वेळा की नाही ही नलू मावशी की नाही थोड्या वेळाने जोरात घोरायलाच लागली बाई. म्हणजे एकदमच जोरात म्हणजे अशी. मला आशू काय म्हणे, अगं तुझ्या मावशीला उठव ना म्हणे, किती घोरते म्हणे ती, झोपच लागत नाहीये म्हणे मला तर. म्हणजे मी तर काही नलू मावशीच्या वाटेला वगैरे जात नाही, फुकटच उठली ओरडत वगैरे बसली कशावर नाही तर कशाला पाहिजे ना. मग मी मॉन्टीला आवाज, मग मॉन्टीने ऐकली असा एक सतरंजीचा असा एक दोरा काढला ओढून आणि तो ऐकली त्याने नलू मावशीच्या कानात टाकला. नलू मावशीने काय ऐकली एकदम दचकून असा फडकन असा हातच वर केला, तर मॉन्टीच्या ऐकली तो बाडीतच बसली. मग मॉन्टी म्हणे तुम्हीच करा म्हणे काय करायचं ते, मी तर चाललो म्हणे झोपायला. मग आशू मला म्हणे अगं म्हणे मला सू लागली म्हणे. मग त्या गच्चीवर कुठे, तर मग मी तिला म्हणलं चल म्हणलं खाली जाऊ आपण. तर आम्ही जेव्हा खाली उतरलो की नाही बाथरूमला जायला, तर आशू काय म्हणे तिला बाथरूम जवळ कोणीतरी दिसलं. एकदम आम्हाला दोघींना डाऊट आला. म्हटलं कळलंच आज कोण आहे ते. नलू मावशीचा पर्दाफाश करण्याची वेळ आली. मी तिला म्हटलं पटकन चल आता वर. आम्ही एक गाडी घेतली जवळची, पटकन वर गेलो की नलू मावशीचा नसेलच, कारण की तिचेच पाय उलटे झाले असतील आणि तीच खाली आली असेल. पण नाही, आम्ही वर गेलो तर ती तर तशीच गोरत होती. मला वाटलंच होतं हा मॉन्टी काही सांगतो म्हणून. काही झालं तरी म्हणजे आमची म्हणजे मावशी आहे ती. उगीच बिचारी बद्दल काही पण म्हणजे बोलतात सगळे. अशी कशी असली तरी तशी इतकी काही खराब नाही आहे ती. आजच तिने माझ्यासाठी इडली करून आणली होती. पण मग नलू मावशी नाही तर आशूला तिकडे दिसलं कोण म्हणजे